आता आपण पुढे जाऊया. चला आता पुढे जाऊया. कसं आहे आमचं या दारावरून त्या दारावर अरे सचिन आहे चालू ना स्टार्टिंग भेटली सर व्हॉट्सअप चल स्टार्ट करायचं. काय ठरतंय बँकेचं, काय नियोजन आहे, शिवसेनेची भूमिका काय? जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आम्ही जाऊन शिवसेनेतर्फे फॉर्म भरणार आहोत. काल काही ठिकाणी भाजपने जाऊन काही ठिकाणचे फॉर्म भरलेले आहेत. राष्ट्रवादी भरणार आहे आणि आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्यांचे फॉर्म भरणं हे आज 3 वाजेपर्यंत कंप्लीट होईल. त्यानंतर छाननी आहे, फॉर्म वापस घेण्याची प्रक्रिया आहे. या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर महायुतीतर्फे एक बैठक आयोजित केली जाईल. बैठकीमध्ये भाजपचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील आणि मग कोणते फॉर्म जागा कुणाला कोणत्या द्यायच्या, कोणते फॉर्म ठेवायचे, कोणते फॉर्म काढायचे. कारण आज असे काही ठिकाणी तुम्हाला डबलही फॉर्म आलेले दिसतील. याचा अर्थ एकमेकाच्या विरोधात आहे असं समजण्याचं काही कारण नाहीये. 23 तारखेच्या पूर्वी या सगळ्या युतीच्या बोलण्या कंप्लीट होतील. या युतीचे बोलणी करण्यासाठी सुद्धा काही निवडक मग राष्ट्रवादीचे नेते असतील, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, यांना तो अधिकार देण्यात येईल. त्या अधिकारानुसारच ते ती बोलणी पूर्ण करतील आणि ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. एकत्र लढण्याची मानसिकता आहे का? गेल्या 2-3 निवडणुकीचा इतिहास आम्ही ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामध्ये कुठेही वाद होणार नाही याची काळजी तिन्ही पक्षाचे नेते घेतील. म्हणून आता तरी ही ग्रामीण भागाशी निगडीत असलेली जिव्हाळ्याची बँक असल्यामुळे यामध्ये कुणाचाही वाद होऊ नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. प्राथमिक चर्चा आताच नाही. आजचा फॉर्म भरल्यानंतर फॉर्म विड्रॉ करण्याच्या पूर्वी एक पहिली चर्चा होईल आणि फॉर्म विड्रॉ झाल्यानंतर मग बाकीच्या सुद्धा चर्चा होतील. गेल्या वेळेस पण असेल किंवा जिल्हा परिषद असेल अशाच बैठका झाल्या, शेवटपर्यंत बैठका झाल्या, पण युती काही झाली. आता त्या बैठकीमधून आम्ही सर्वांनी धडा घेतलेला आहे. म्हणून आता सर्वांची मानसिकता ही काय आहे की आपण युती म्हणून लढायचं आहे आणि युतीमध्येच ही जागा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिंकून आणायचं आहे. पण यापूर्वी असं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी कधी बँकेत झालं नाही, पहिलंच आहे. काही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांना धक्काबुक्की केल्यामुळं इकडं असं झालंय समीकरण का काय, कशासाठी? विधान परिषदेचा वेगळा विषय. विधान परिषदेमध्ये आमच्या 17 जागा निवडून येतात. त्याचा ना जिल्हा मध्यवर्ती बँकेचा काही संबंध नाहीये. एकंदरीत पाहता या जिल्ह्यामध्ये आमचं पहिलंही वर्चस्व राहिलेलं आहे. आमचे भुमरे साहेब गेले 25-30 वर्षापासून डायरेक्टर आहेत. अनेक लोक डायरेक्टर राहिलेले आहेत. म्हणून या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तसंही आमचंच वर्चस्व होतं आहे आणि म्हणून आमची ही माहिती मजबूतीने ही निवडणूक लढेल आणि जिंकेल. हिरवी निवडणूक कार्यकर्त्यांसाठी आता यावेळेस बरेच हिरवीवेट नेते सगळे रिंगणात आहे. म्हणजे अतुल सावे मंत्री त्यांनी अर्ज भरलाय, अंबादास दानवेंनी अर्ज भरलाय, आमदारांनी अर्ज भरलेला आहे. बघा, अंबादास दानवे पूर्वी मला वाटतं बँकेवर होते. आता नवीन जे काही एक जण येत आहेत तर ते फक्त अतुल सावेचं एंट्री मला दिसते. बाकी जनरली त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी हे बँकेवर असतात. हा इतिहास आहे. म्हणून यामध्ये नवीन काही आम्ही करतो अशातला काहीच भाग नाही. म्हणजे आता एकत्र सगळे जाणार तर तुमच्यातलं जो अंतर्गत जे काही होतं टुसून ते काही संपलं काय? कसलं अंतर्गत म्हणजे आता एकमेकांच्या विरोधात बोलायचे जे होतं ते होतं, झालं ते झालं. आमचं हे नेतृत्व नाही, आमचं ते नेतृत्व नाही, असं काही नाहीये.
एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जो आदेश दिला तो पाळण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच पद्धतीने आमचे संघटनेचे आता तुम्ही पाहत असाल सर्वजण एका लाईनीत बसलेले आहेत. हा कोणीतरी गायब पण आहे. एक जण राहिलेले नाही. सगळेजण येतील. त्यांनी सांगितले तिकडून आता त्यांना यायला थोडं लांबून येते तिथे येतील. बोरणारे नाहीत. बोरणारचं नाव का घेत नाही? बँकेत आहेत. बँकेत आहेत. आम्ही नावच कोणाचं घेतलं नाही. बरं, अरे तुम्ही असं आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका. आम्ही सर्वजण एक म्हणून जाऊ तिथं आणि निवडणूक चांगल्या पण घेऊ. नाही मी भांडण लावत नाही. तुमचे भांडण असतात फक्त आम्ही जरा ते लावतो. गाडी लावता. चला सर बँकेत जायचं ना. येस. चला. चाल धन्यवाद. कुठपर्यंत आला? आले आले. नाही इकडे येतात. अच्छा 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 निरोप येत आहे ना इथेच. येत आहे कुठं येऊ हा आले 2 मिनिटात आले. इथेच येत आहेत का? नाही या इकडेच या. पालकमंत्री साहेब आलेले आहेत या. आता चला बँकेत 2 मिनिटावर आले. हा, मग ठीक. या हे समाधानी होतील ना. आहे, आमचं काय चाललंय समाधान व्हायचं. आम्हाला आनंद आहे. तुम्ही खुश राहिले तरी आनंद आहे. डुसून मारामारी केली तरी आनंद आहे. आम्हाला अशी बातमी द्यायची तशी बातमी द्यायची. आम्हाला इकडे पाहिजे इकडे पाहिजे कुठलीही बातमी द्या. जाऊ दे याची नाही याची वेळा भेट पाहायला मिळेल आम्हाला. हं. माईक चालू आहे. डिस्कशन. मग काय झालं? काय यात वाईट आहे? पत्रकारांनी एवढंच बोलावं असं काय डिस्कस पण करू शकतो. त्यांना ते माणसंच आहे. पत्रकार हे माणसंच आहे. हा असं तुम्ही समजून घ्या. ते आल्यावर फक्त 3 मिनिटं बसा. आम्ही थोडे व्हिडिओ सगळे एकत्र असे घेतो. चालेल. इच्छा असेल तर गळा भेटी घ्या. ते finish करून घेतो. तुम्हाला टेन्शन येऊ लागलं नाही. तुम्हाला टेन्शन येत नाही. नाही मला काहीच नाही. मला कसलं टेन्शन नाही. ते इशारा आले की त्यांच्याकडे जायचं. हा त्यांच्याकडे असले मला त्यांनी एक सल्ला सांगितला. फॉलो करतो. म्हणजे काय व्हिडिओ त्याला एकच एक नुस्खा सांगितलं तो रोज अंमलबजावणी आहे ना. आणि एक येऊ दे ना. बाहेर कुणाला पाणी वगैरे सांगा बाटल्या सांगा. सर्व आहे. पाण्याची सगळ्याशी बोलणे करणार ना असं नाही ना. आणि ही जी निवडणूक आहे ना ही इमोशनली नाही आहे. असलेला मतदार सोसायट्या हे वेगवेगळे प्रकार आहेत ना त्याच्यात. सध्या सगळ्या त्यांच्या तुमच्या ताब्यात किती आहे. आता जर मी जर म्हणलं पैठणचं फॉर एक्झाम्पल पैठण आहे. संपूर्ण सोसायट्या ताब्यात जर भुमरेंच्या असेल आणि मी जर जाऊन तिथं क्लेम केलं तर कसं होईल. सध्या म्हणून ज्यांच्या ताब्यात जे आहे त्या त्यांच्याकडे जायला पाहिजे हा सर्वसामान्य एक हे असतं संकेत असतात. पण तुम्ही जे वेगवेगळे अर्ज भरताय मग सगळ्या सर्व जागांना सर्व भरून घेताय. नाही असे नाही भरत कुणी. म्हणजे नंतर युतीचं फायदा परत घेणार. हा कसं असतं आज आपण आमच्या सर्व जागा भरणार बरोबर. हा तेच पण आणि उद्या ज्यावेळेस बसू, संचालकसाठी हा. जे आमच्या वाटेला येते ते फॉर्म ठेवू आणि बाकीच्या आम्ही ठरवतो. सध्या- त्या पक्षाची त्यांची जबाबदारी म्हणजे 20 संचालकांसाठी अर्ज भरणार. 20 संचालक भाजपने तेच केलं. राष्ट्रवादी सगळे तेच करणार आहे. आतापर्यंत तुम्ही जास्त होत आलेले फॉर्म भरायचे आणि ज्या जागा एकामेकांच्या वाटेल ते ठेवायचे बाकीचे काढून मागची बिनविरोध झाली होती ना. ही होऊ शकते बिनविरोध.
सगळे एकत्र बसले तर बिनविरोध होऊ शकते. बिनविरोध होऊ शकतो. सगळे म्हणजे सगळे याच्यात काय सहकारमध्ये काय सहकारमध्ये आता एक कल्याणकारी तुमच्यावर बसतील का? अंबादादांवर बसतील का? ऐक हा, म्हणजे पक्षी पातळीवर नाही. एक याच्यात आहे की एखादी जागा समजा 20 जागा आहे, 20 पैकी 2 जागा आम्हाला सोडायच्यात समजा, आणि त्याच्यामुळे जर सगळी निवडणूक जर बिनविरोध होता असेल तर 1-2 जागेचा विचार केला जातो ना. नाही, माझा प्रश्न साहेब असा आहे, अंबादादांनी जर माघार नाही घेतली तर त्यांनी जर माघार घेतली त्यांना 2 जागा देणार का? निवडणूक आहे ना. मग हे महायुतीचा विषयच राहणार नाही. मग महाविकास आघाडी महायुती एकत्र येऊन मग सत्ता असं अर्थ होतो ना. तसं नाहीये. हे सहकार क्षेत्रामध्ये तसं नसतं. सहकार क्षेत्रामध्ये आता जर आम्ही 1-2 जागाचं म्हणलो याचा अर्थ ते 18 जागा सोडतायत ना. हा ते झालं मग. मग म्हणजे पक्षी पातळीवर राहणारच नाही निवडणूक. कॉम्प्रोमाइज का एका ठिकाणानं होत नाही, कॉम्प्रोमाइज दोन्ही बाजूने होतं. जर 18 जागा सोडून जर त्यांना 2 जागा पाहिजे असेल तर त्याचा विचार केला जाऊ शकतो. पण ही निवडणूक पक्षपातळीवर होतच नाही ना. पक्षपातळीवर हे होतच झालं नाही ना. ना. हे पक्षी पातळीवर आणणार म्हणून होणार. एका विचाराने तसं बँकेत तुमचे कल्याण काळाचे अंबादानी सगळ्यांचे एकच विचार येतात. आतापर्यंत बघितलं आहे. तुम्ही काय आमचे भारत पाकिस्तान करायला लागलेत काय? नाही रे. हा मग तुम्ही तर आयुष्यात मला नाही वाटत की तुम्ही कधी बँकेच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट घ्या. कधीच नाही. तुम्ही पहिल्यांदाच असेल बँकेचे. आयुष्यात पहिल्यांदा चाललोय. सहकार क्षेत्रातले पिता म्हणून. म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी आम्ही भुमरेंकडे सोडली. म्हणून त्यांच्याकडेच काय त्यांना म्हणलं आम्ही तुम्ही कॅप्टन व्हा तिथे लागा सगळे कामाला. काल अधिकृत घोषणा झाली आहे. सगळेच कॅप्टन. नाही तुम्ही काल अधिकृत घोषणा झाली होय ना? एकटा काहीच करू शकत नाही. सगळे अरे परंतु ज्या फील्डचा जो माणूस जर पैलवान असेल तर त्यांनीच लढावं ना. मला कुस्ती खेळता येतं, मी कुस्ती खेळावं, मी क्रिकेट कसा खेळेल. मग थोडंसं विभागून दिलं तर काय हरकत आहे हो? त्याच्यात कशाला किंतु परंतु असलं पाहिजे. आता तुमचं ही पाल उठून आता कुठे जाणार बँकेत? सध्या त्याला काही पाल उचललं असतं ना आपल्याकडे. सध्या आम्ही संदेश होतोय कुठे भांडणार होता. आता झालंच नाही तर ब्रेकिंग न्यूज. नाराज म्हणाली कधी जाऊ अजून काय. एक झालं. आज भांडलेच नाही. एक झालं पण विधान परिषदेची हवा चालली. गाव सुद्धा. जे यायला वाटत होतं थोडंफार काही नव्हतं जास्त. नाही ते नव्हतीच मुळात ती मुळात लढत नव्हती. आज सकाळी मी या प्रेसवाल्यांना ते सांगितलं, ही निवडणूक विधान परिषदची ही आकड्यावरची निवडणूक. जर त्यांचे आकडे जुळत नसेल, काँग्रेस त्यांच्याबरोबर नाही, शरद पवार त्यांच्याबरोबर नाही, त्यांचे आकडे जमतील कसे? आणि मग कार्यकर्त्याला तुम्ही बळीत द्यायचं ठरवलं तर तो सुद्धा ऐकेल असा कसा? एक कोण उमेदवार काय विधून सुरुवात होणार मीच आहे ही निवडणूक आकड्यांची. ही बरं का कोण उमेदवार इथून सुरुवात होणार आहे. मतदारालाच माहिती उमेदवार कोण समोरचा. अर्ज किती वेळपर्यंत भरावा लागतो? 3 वाजेपर्यंत वेळ आहे. हे भरपूर वेळ आहे. 20 अर्ज द्यायचे. काही लोकांनी काल भरलेत, काही लोकांनी परवा भरले असेल. हा सबमिशन हा सगळ्यांनी पण भरते. एखाद्या फॉर्मॅलिटी म्हणून फोटोसाठी एक अर्ज भरायचे, बाकी काय. काहीचं नाव आलं पाहिजे पेपर. फोटो. आता ते बँकेत तुम्ही 3 वाजेला राहणार ना. 3 वाजेला बँकेत राहणार ना. 3 किती कुठपर्यंत झाला? 3 वाजेपर्यंत नाही. आता हे सगळे शूट करणार काय आता ठीक आहे.
विरोधी पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे कोण ठीक आहे, त्याच्यावर ठीक आहे. कॅमेरा मारणार आहे, आपल्याला मारणार, संपला विषय. 3 वाजेला आले. सगळं चित्र आता ते हे नाही ते प्रमुख राजकीय पक्ष पाहतात, ते आता अपक्षाची थोडी वाट पाहतात. आणि ती माहिती येऊन जाते काल ती माहिती कागदावर काय होणार आहे का 3 वाजता तसं सांगा. काय होणार असेल 3 वाजता तर थांबतो मग. तिची माहिती येईल ना तुमच्याकडे. माहिती देऊन घडामोडींना हजर पाहिजे माहितीला मला पण काही ब्रेकिंग द्यायचा प्रयत्न करू आम्ही. बस बापून तुम्ही सुख राहू दे तुझं ताणून. आतापासून काय आहे की इतकं लवकर काय जायचं काही आपण म्हणतो जाऊन 2 तास बाकी नाही जाऊन मग तिथं थांबा लागेल ना. नाही आता अर्ज दाखल करते. खासदार साहेब आपण जाऊ भरून मोकळे हो. करू 1 वाजता निघून येऊ. हां हां ठीक आहे. त्यामुळे 10 मिनिटात तरी नोटीस मोकळी. मी ते आले ते त्यांचा फोन होता आता. आता शेवटची एक निवडणूक गाजेल ती गोकुळची. ती 7 हा. म्हणजे फार मोठी जिल्हा परिषद पेक्षा गाजेल निवडणूक गोकुळची. 100% खूप दरवेळेसच वादग्रस्त ठरते. त्याच्या बैठकीला मारामारी होतो. आता मोठी निवडणूक 20 लाख लिटर दूध कोणी विकायचं त्याच्यासाठी ते होईल मारावाला. जनतेच्या पैसे. आपल्या डेअरीचं 1 लाखापर्यंत आहे. आनंद. हा. आणि तिचं 20 लाख येऊन दे. 20 लाख. म्हणजे 1 लाख आणि 20 लाख किती म्हणजे टप्पावरती काय. आपली पण डेअरी नाही आपलं सांगितलं मी 1 लाख हे त्यांचं 20 लाख म्हणजे किती पट. त्याच्यातही 18 सदस्य. सेवा करायची सुरू आहे. 18 सदस्य आहेत. एकदाच निवडणूक लढवायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.